दरम्यान गेल्या वर्षभरात परळीची बदनामी झाली असून काय चुकलं काय नाही हे न्यायालय ठरवेल असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं। त्यामुळे वाल्मिक कराडचं नाव मुंडेंनी घेतलं नसलं तरीही धनंजय मुंडेंना कराडची उणीव भासत असल्याची जोरदार चर्चा आहे। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। दरम्यान पंकजा मुंडेंनी संबंध नसताना बदनामी होत असल्याचं सांगितलंय, पाहूया। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला, तेही पाहूया। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय। कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। तर मराठा आंदोलक मनोज जरांगींनी देखील धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय, पाहूया। कोण आहे पण मित्र त्याचा? असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही आहे। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही। आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल, आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय जर इथं गोरगरिबांच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।